शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या पावसाळी वातावरणामध्ये भरपूर ठिकाणी तेल्याने धुडगूस घातलेला आहे. बऱ्यापैकी कुठल्याही बागेमध्ये गेलं तर तेल्या हा 100% ॲक्टिव्ह आहे. काही ठिकाणी भरपूर शेतकरी मित्रांनी त्यांच्या पातळीवरती भरपूर काय ट्रायल केले, परंतु तेल्या काय थांबायचंही नाव काय घेत नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने भरपूर प्रमाणामध्ये तेल ॲक्टिव्ह आहे. तर मग आता थांबायचं का? तर नाही. पाऊस थांबतोय का? नाही. त्याचं तो काम करणार आहे, आपण आपलं काम करायचं आहे. 100% बागेमध्ये तेल्या जर असेल, ॲक्टिव्हमध्ये असेल, तर पहिली गोष्ट पहिला फवारा हा जीवाणूंचा गेला पाहिजे. विजय ॲग्रो कंपनीचं PBT 100% रिझल्ट 5 ml पर लिटर प्रमाण आहे. पाऊस जर जास्त असेल, चालू झडगा असेल, चालू लागून असेल पाऊस, तर 100% 10 ml फवारा घ्या. 100% रिझल्ट आहे. 2 लिटर 200 लिटर पाण्यासाठी. त्याचबरोबर दुसरा फवारा महत्त्वाचा म्हणजे टेल्टा, जे की डायमंड ॲग्रो कंपनीचा आहे. त्याचं तुम्हाला मोबाईल नंबर देखील डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. तर 100% ऑर्गॅनिकमध्ये आहे आणि नक्की त्याचा रिझल्ट आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. याप्रमाणे आपण पहिल्यांदा फोटो काढले होते, त्यानंतर आता देखील फोटो काढलेत आपण. यामध्ये पाहू शकता तुम्ही 100% रिझल्ट आहेत. तर हे दोन्हीलाच न थांबता ज्या बागेची साईज देखील होत नाही, तेल्यात तर 100% ॲक्टिव्ह आहे पावसाळ्या वातावरणामध्ये. मग साईजला देखील काय केलं पाहिजे, तर ऑर्गॅनिक स्लरी जे आपण पाठीमागं सांगितली होती त्याप्रमाणे 100% सगळ्या बागांना केक स्लरी ही चालू करा. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मग फक्त ह्या 2च फवारण्या सांगितल्यात. मग याच्यावरती बाग थांबेल का आपल्याला? कारण 4 ते 5 दिवस हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे की पाऊस 100% लागून राहणार आहे. हे मागं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने फळं आहेत. जी बाग आत्ता हिरव्यामध्ये चालू आहे, जी बाग उतरायला आलेली आहे, त्या बागेत सुद्धा त्याला दिसत आहे. मग पावडरी या 100% फवारा. पावडरीमध्ये तुमचं M45 असेल, झेडा-73 असेल, कॅप्टाप असेल, ताकद असेल, या फवारण्या हलक्या हलक्या 100% काढत राहा. त्यामध्ये एखादी कॅब्रिटॉप असेल, त्यानंतर तुमचं आव्हान सर्कुलो असेल UPL कंपनीचं, हे देखील रिकमेंड आहे. छान मॉलिक्यूल आहे, नक्की वापरा. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ज्या बागेला तेल्याचं प्रमाण हे जास्तच अटॅक झालेलं आहे, आपण मागं रिझल्ट काढले होते. मॉलिक्यूलचं नाव घेण्यापेक्षा जे काही हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरतात कुठल्या मॉलिक्यूलमध्ये आहे ते भरपूर शेतकऱ्यांना माहीत आहे. तर एकदा ट्रायल घेऊन पहा. त्याच देखील जर थांबतच नसेल तर आपण शक्यतो रिकमेंड करत नाही, परंतु वापरून पहा, रिझल्ट चांगले आहेत. कुठल्याही कंपनीचं पहा. माझ्याकडे एक मॉलिक्यूल मागच्या वर्षी आलं होतं संचार 40 या नावानं, तर आपण ते देखील वापरलं होतं. रिझल्ट मस्त आहेत. हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे. तुम्ही पहा, जे ॲग्रिकल्चर यूजसाठी आहे ते वापरा, मेडिकलमधलं नाही चालत. तर त्या पद्धतीमध्ये त्याचं प्रमाण काहीतरी 2 ml पर लिटरचं होतं. तर 100% थांबतो आहे. कारण जिथं काहीच वापर होत नाही आहे तिथं तुम्ही याचा प्रयोग करू शकता हायड्रोजन पॅरासाईडचा. तर नक्कीच जे आपल्या रेग्युलर फवारण्या आहेत बुरशीनाशकाच्या त्या देखील वापरा. जीवाणू वापरा जितके वापरा तितके. आणि जर बागा उतरायला हार्वेस्टिंगला असतील तर कॉपर आणि सल्फर डस्ट 100% घेऊ नका. कारण भरपूर बागांमध्ये असे अनुभव आलेत. गेल्या वर्षी आपण ट्रायल दिला तर कलर हा रिवर्स मारतोय. शेतकरी ज्यावेळेस व्यापाऱ्यांना बोलवतात त्यावेळेस व्यापारी डायरेक्ट सांगतात की याच्यावरती राऊंड थ्रिप्स आहे किंवा कलर नाही याच्यावरती, म्हणजे जाणवत नाही. ज्या टायमाला आपण कलरसाठी काम करतो त्यावेळेस कॉपरचा हात हा नाही गेला पाहिजे, सल्फरचा हात हा नाही गेला पाहिजे. त्यामध्ये भरपूर आपल्याकडं बुरशीनाशक आहेत. झेडा-73 आहे, M45 आहे. तुमचं बुंदी जर आली असेल बारीक छोट्या कलरमध्ये बुंदी असेल लाल कलरमध्ये, तर त्याला देखील औषध आहे आपल्याकडं किटाजिन म्हणून. सगळ्यात स्वस्त मॉलिक्यूल सांगतो आहे मी, आणि तेच वापरा. नक्की त्याचा रिझल्ट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय वापरता तुमच्या बागेमध्ये हे देखील कमेंट करून कळवा, परंतु तेल्या असताना. धन्यवाद.